ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही करताय तर स्विंग ट्रेडिंगचे हे सिंपल 5 रूल जर तुम्ही फॉलो केलात तर तुमचे लॉस व्हायचे चान्सेस जे आहेत ते कमी होऊन जातील. कोणते ते 5 रूल्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहे. त्याच्या आधी यार इथे बघा, 70% लोक तुम्ही व्हिडिओ बघताय आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही. फक्त जाऊन एकदा बटन दाबून द्या ना व्हिडिओ बघता बघता, म्हणजे सबस्क्राईब होऊन जाईल. पुढे असे जे व्हिडिओ येतील ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. स्विंग ट्रेडिंगचा सगळ्यात पहिला आणि सिंपल जो रूल आहे ना तो म्हणजे की ट्रेंड विरोधात कधीच ट्रेड करायचा नाही. म्हणजे एक्झाम्पल, समजा एखादा जर स्टॉक अप ट्रेंडमध्ये असेल आणि तुम्ही जर इंट्राडे करताय तर बाय साईडचा ट्रेड नाही घ्यायचा. हां, तुम्ही जर स्विंग ट्रेड करत असाल तर मग आपण फक्त बाईंगच करतो, आपण सेलिंग नाही करत, बरोबर. मग जर समजा आता स्विंग ट्रेडिंगसाठी आपण बोलू, तुम्ही जर एखादा स्टॉक घेताय आणि तो स्टॉक जर समजा डाऊन ट्रेंडमध्ये आहे, म्हणजे असा खाली खाली चालला आहे समजा, आणि तुम्ही जर त्याला विकत घ्यायला ट्राय करताय आणि तुम्हाला जर वाटेल की हा खाली येतोय तर हा पुढे जाऊन वर जाऊ शकतो, पण समजा जर तुम्ही जिथे ट्रेड घेतला आणि तिथून अजून तो खाली जायला लागला तर तुमचा लॉसच होईल. काही जे स्टॉक्स असतात ते असे साईडवेज असतात, एकतर अपसाईडला जातो स्टॉक, किंवा एकतर डाऊन साईडला जातो, किंवा एकतर साईडवेज असतो. तर तुम्हाला कधीही स्विंग ट्रेडमध्ये डाऊन साईडला ट्रेड नाही घ्यायचा आहे. साईडवेज असा एखादा स्टॉक असेल त्या स्टॉकमध्ये तुम्हाला ट्रेड नाही करायचा आहे. म्हणजे जो काही पण ट्रेंड आहे त्या ट्रेंडचा विरोधात आपल्याला कधीच ट्रेड करायचं नाहीये. दुसरा जो रूल आहे तो म्हणजे की तुम्ही जर स्विंग ट्रेड घेताय तर स्विंग ट्रेडसाठी तुम्ही एक फिक्स स्ट्रॅटजी किंवा एक फिक्स पॅटर्न जे आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर ब्रेकआउट स्ट्रॅटजी फॉलो करताय तर तुम्हाला ट्रेड फक्त ब्रेकआउट स्ट्रॅटजीच्याच मदतीने तुम्हाला तो ट्रेड आहे तो घ्यायचा आहे. किंवा तुम्ही जर पुलबॅक पॅटर्न फॉलो करताय किंवा दुसरे अजून इतर पॅटर्न आहेत ते तुम्ही फॉलो करताय तर ते जोही तुमचा पॅटर्न असेल, जोही तुमची स्ट्रॅटजी असेल त्या स्ट्रॅटजीच्याच मदतीने, नाहीतर मग दुसरी अजून एक वेगळा पॅटर्न बनतोय, तिसरा अजून एक काहीतरी वेगळा पॅटर्न बनतोय, चौथा काहीतरी वेगळा पॅटर्न बनतोय, असं करायचं नाही. एकच कुठला पण पॅटर्न, एकच कुठली पण स्ट्रॅटजी, पहिला तिला एक्सपर्ट करा. जेव्हा ती तुमची स्ट्रॅटजी एक्सपर्ट होऊन जाईल त्याच्यानंतरच मग दुसऱ्या स्ट्रॅटजीवर तुम्हाला जायचं आहे आणि तेच तुम्हाला फायद्याचं ठरेल. तिसरा जो रूल आहे तो म्हणजे की कुठलाही ट्रेड जर तुम्ही घेताय, स्टॉप लॉस लावणं गरजेचं आहे. मी जे काय पण पॉईंट सांगतोय ते 5ही पॉईंट लिहून ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्ही ट्रेड करणार तेव्हा तेव्हा हे 5 पॉईंट वाचून, आधी तो ट्रेड घ्यायचा आधी वाचूनच ट्रेड घ्या. जर तुम्ही कुठलाही ट्रेड घेतला तर तुमचा जो काही पण 2% 4% जो पण स्टॉप लॉस आहे तो लावूनच ठेवा. जेणेकरून मग तो जर स्टॉक एखादा त्याच्यापेक्षा खाली आला, स्टॉप लॉस हिट झाला, तुम्ही जर फक्त डोक्यामध्ये, बरेच लोक डोक्यातच स्टॉप लॉस फिक्स करून ठेवता की हां माझा 4% स्टॉप लॉस आहे, असं ते फिक्स करून ठेवता. नंतर मग तो 5, 6, 7% खाली येऊन जातो. मग तेव्हा विचार करता मग काय करू, मी निघू की नको, मग मी थांबायला पाहिजे का. मग ते असे करत करत मग अजून तिथून 3-4% खाली जातो, मग तो 10% लॉसमध्ये. मग त्याच्यापेक्षा बेस्ट आहे की 4% तिथे वरती बुक करा, म्हणजे नंतर जाऊन पुढच्या 4-5 दिवसात 10% लॉसमध्ये नाही जाणार. चौथा जो रूल आहे तो म्हणजे की रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय की तुम्ही जो काही पण ट्रेड घेतला, जो काही पण स्टॉक तुम्ही घेतला, त्या स्टॉकमध्ये तुम्ही किती %, किती रुपये लॉस घेऊ शकता, हे तुमचं मेंटली पण आणि असं कॅल्क्युलेशन करून पण फायनल झालेलं पाहिजे. की बाबा माझ्याकडे मी 20,000 रुपये या स्टॉकमध्ये टाकलेत तर मी 200 रुपये किंवा 400 रुपये किंवा 500 रुपये एवढेच मी या स्टॉकमध्ये लॉस घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे तुम्ही काय केलं, तुमचं रिस्क आधीच मॅनेज करून घेतलं की मी तर एंट्री घेतली आहे, म्हणजे माझी एंट्री झाली आहे, मी 1% जे काय पण माझा स्टॉप लॉस असेल, 2% माझा स्टॉप लॉस असेल. समजा जर 10,000 रुपये तुम्ही टाकले तर तुमचा 1% स्टॉप लॉस किती असेल, 100 रुपये. 2% किती असेल, 200 रुपये, बरोबर. मग तुम्ही जर 200 किंवा 400चा स्टॉप लॉस ठेवला आहे तर तुम्हाला आधीच माहिती असेल की हा जर माझा स्टॉप लॉस हिट झाला तर माझे 400 रुपये लॉस होतील. पण जर माझा टार्गेट हिट झाला, मग तुमचा टार्गेट असेल 1:2, 1:3 असेल, किंवा 1 रुपयाला 2 रुपये, 1 रुपयाला 3 रुपये असं जर असेल, मग 1 रुपयाला 3 रुपये असेल तर तुमच्या 400 रुपये जर तुम्ही लॉस घ्यायला तयार आहे, म्हणजे मग तुम्ही 800 रुपये प्रॉफिट घ्यायला तयार आहे किंवा 1200 रुपये प्रॉफिट घ्यायचा आहे तुम्हाला, बरोबर. तर ही जी रिस्क मॅनेजमेंट आहे ती असायलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही जर महिन्यामध्ये समजा जर 10 ट्रेड घेताय आणि ते 10 ट्रेडमधून जर समजा 5-6 जर तुमचे लॉसमध्येही जात आहे आणि 3-4 जरी प्रॉफिटमध्ये तुमचे गेले तरी पण मंथ एंडला तुम्ही काय करता की प्रॉफिटमध्ये असता, बरोबर. मग ती एक गोष्ट लक्षात ठेवायची की रिस्क मॅनेजमेंट जे आहे ते करायची. याच्यावर जर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ हवा असेल कमेंट करून सांगा, अजून डिटेलमध्ये व्हिडिओ आपण घेऊन येऊ. 5वा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट रूल आहे तो म्हणजे की इमोशन्सवर कंट्रोल ठेवायचा. पहिला
कुठल्याही स्टॉकमध्ये जर तुम्ही एंट्री घेतली तर स्टॉक जर खाली जात असेल तर घाबरायचं नाही. दुसरा, स्टॉकमध्ये एंट्री घेतली, स्टॉक जर वरती जात असेल तर एक्सायटेड व्हायचं नाही. हे व्हायला नको त्याच्या आधी जो चौथा रूल मी तुम्हाला सांगितला, तुम्ही जर टार्गेट आणि स्टॉप लॉस तुमचा फिक्स करून ठेवला की 4% लॉस, 8% प्रॉफिट, जे काय पण तुमचं कॅल्क्युलेशन असेल ते जर तुम्ही फिक्स करून ठेवलं तर तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम होणारच नाही. म्हणजे तुम्ही घाबरणारही नाही आणि तुम्हाला एक्साइटमेंटही होणार नाही. घाबरणार नाही का? कारण की बाबा ठीक आहे, मी 4% लॉस, माझा रिस्क मी मॅनेज करून ठेवली होती, तेवढं मी लॉस करायला तयार आहे आणि माझा जो टार्गेट आहे 8% आहे, तेवढा जरी मला भेटला तर मी तिथून निघून जाईल. म्हणजे एक्साइटमेंट पण नाही होणार. नाही तर काय होतं बऱ्याच वेळेस की आता लॉसचं जसं मी आधी सांगितलं तसं प्रॉफिटचं पण होतं. एखाद्या स्टॉकमध्ये आपण एंट्री घेतल्यानंतर तो जर स्टॉक समजा एक 7%, 8% 2 दिवसामध्ये आपल्याला देऊन गेला, मग तुम्ही काय विचार करता की अरे यार 2 दिवसात जर 8% पळाला आहे, म्हणजे अजून पुढच्या 2-3 दिवसामध्ये जर याने अजून 5-7% जरी मला रिटर्न देऊन दिले तर मी 3-4 दिवसातच 15% घेऊन या स्टॉकमधून बाहेर पडेल. होतं काय की तुम्ही 8%मध्ये प्रॉफिट तुम्ही बुक करायला पाहिजे होता, जो तुमचा टार्गेट होता, तुम्ही तिथे प्रॉफिट बुक नाही करत आणि तिथूनच तो स्टॉक जो आहे तो खाली यायला लागतो. आणि खाली आला म्हणून मग काय होतं की अरे यार एवढं 8% प्रॉफिट होत होतं, आता तर 3% राहिलं, आता तर 4% राहिलं. मग तुम्ही काय करता, तेवढे फक्त 3-4% प्रॉफिट बुक करून घेता आणि त्या स्टॉकमधून निघून जाता. मग तो स्टॉक परत अजून तिथून जिथून तुम्ही सेल केला तिथून अजून परत वर जायला लागतो. असं खूप वेळेस होतं. म्हणून जो स्टॉप लॉस आहे, जो टार्गेट आहे तो फिक्स ठेवायचा. घाबरायचं नाही, एक्सायटेड व्हायचं नाही की माझं लॉस झाला म्हणून तुम्ही घाबरून गेलात, की प्रॉफिट झाला म्हणून एकदम पार्टीज देऊन दिली. या गोष्टी करायच्याच नाही. जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करायचा विचार करता, हे 5 सिंपल नियम जे आहेत ते नोटबुकमध्ये लिहून ठेवा, प्रिंट करून ठेवा. तुमचा डेस्कटॉप असेल त्याच्या भिंतीवर समोर कुठेतरी चिपकून द्या की ते नियम, ते रूल्स तुम्हाला सतत दिसत राहतील आणि ते जर तुम्हाला दिसत राहतील तर तुम्ही कधीही जो प्रॉब्लेम, जे हे रूल्स आहे ते अनफॉलो करणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशीही जर मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक करून जा. काय प्रश्न असतील तर कमेंट करून मला विचारा, कारण मी सगळ्यांनाच रिप्लाय करत असतो. या चॅनलचा आपला फोकस जो आहे तो स्विंग ट्रेडिंगवर आहे. स्विंग ट्रेडिंगमध्ये सगळ्या ज्या काही पण गोष्टी असतील, माझी जर्नी असेल, माझे ॲनालिसिस असतील, बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या आहे ते व्हिडिओज आपण इथे टाकत असतो. तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग सुरू करायचा प्लॅन केला आहे तर हा एक 6 महिन्याचा प्लॅन मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 6 महिन्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने स्विंग ट्रेड शिकण्यासाठीचा जो प्लॅन आहे तो सगळा स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. दुसरा हा एक व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी माझा जो 4-5 वर्षाचा अनुभव आहे, त्या 4-5 वर्षाच्या अनुभवामधून कोणती गोष्ट करायला पाहिजे आणि कोणती गोष्ट नाही यावर पण मी डिस्कशन केलं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर इथे क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. तुम्ही जर या दोन्ही व्हिडिओमधून एकाही व्हिडिओवर क्लिक केला असेल तर चला भेटूया त्या व्हिडिओमध्ये.